राम राम मंडळी. तर नुकतेच आपण जाऊन आलो आहोत मुंबई स्थित मस्जिद बंदर येथे. ॲक्च्युली मुंबई स्थित मस्जिद बंदर येथे जाण्याचा मुहूर्त म्हणजे मस्जिद बंदर येथे फिशिंगचं ॲसेसरीजचं होलसेल मार्केट आहे. तर आपले गावातले मित्र मिस्टर निलेश मुळीक यांना क्रॅब हंटिंग म्हणजेच खेकडे पकडण्याचा खूपच छंद आहे. तर त्याच्या म्हणण्यानुसार त्याला फक्त पगोली ज्या काय इथे दिसत आहेत त्या आणण्यासाठी आपण गेलेलो आणि त्याचबरोबर बरंच मार्केट आपण एक्सप्लोअर केलं आहे. कुठल्या प्रकारचे साहित्य तिथे होलसेल दराने मिळतात. तर आपण या आज 50 पगोल्या घेऊन आलो आहोत. आजचा विषय फक्त पगोलीचाच असेल, त्याबद्दल थोडी या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहत राहा. चला पुढे. मंडळी, आपण येऊन पोहोचलो आहोत आता मस्जिद बंदर स्टेशन येथे आणि कल्याण साईडच्या डब्याकडून म्हणजेच कल्याण दिशेच्या डब्याकडून पुढे आपण चढणार आहोत ब्रिज आणि पुढे होलसेल मार्केटला जाणार आहोत. आणि मंडळी, कल्याण दिशेकडचा जो ब्रिज आहे, फुट ओव्हर ब्रिज, तिथून आपल्याला खाली उतरायचे आहे आणि इथूनच या होलसेल मार्केटच्या गल्ल्या सुरू होत आहेत. आपण पुढे फिशिंग मार्केट जे आहे, फिशिंग रिलेटेड जेवढे काही ॲसेसरीज मिळतात त्या मार्केटच्या दिशेने आता आपण पुढे चाललो आहोत. होऊ शकता मोठे मोठे लॉरीज लागलेले आहेत. सर्व कस्टमचा माल इथेच उतरतो. लोडिंग अनलोडिंग इथेच होते आणि इथून आपली गल्ली सुरू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या रोप पासून जे नेट लागतात, बर्ड नेट्स वगैरे, ते देखील इथे अवेलेबल आहेत होलसेल रेटने. रस्त्यावर अशी तुम्हाला दुकानं देखील मिळतील जिथे शेंडी म्हणजेच मासे पकडण्यासाठी टाकले जाणाऱ्या मोठ्या मोठ्या नेट्स लागतात, ते देखील इथे अवेलेबल आहेत. हे आपलं एक परिचयाचं दुकान आहे, फिशॉलिक. इथे देखील आपण चौकशी करणार आहोत फिश ट्रॅप आणि क्रॅब ट्रॅप आणि पगोली यांची. हे दुकान एक्झॅक्ट न्यू सातारा कोऑपरेटिव्ह बँक याच्या अपोजिट आहे. आज जाऊन पाहूयात. यांच्याकडे बरंच काही साहित्य आहे, जसं की फिशिंग रॉड आणि बाकी गळाला लावले जाणारे हे मासे देखील आहेत. पुढे स्ट्रीट लाईनला आपण बघूयात जरा जे मेन रिक्वायरमेंट आहे आपल्या मित्राची, पगोली आणि क्रॅब ट्रॅप जे त्याला पाहिजेत. तर इथून स्टार्ट करूया. काय प्राइस रेंज आहे ती बघायला. या बघा, इथे दिसतात पगोल्या यांच्याकडे. जरा चौकशी करूया. त्यांच्याकडे थोड्या महाग आहेत. पुढे जाऊन बघूयात आपण. क्या है शॉप का नाम क्या आपके? गुप्ता भाई. थोडा बजेट आपला बसत नाहीये, तर पुढे पण एकदा चौकशी करू आणि परत यांच्याकडे येऊ. तुम्ही स्ट्रीट बघाल तर हे असंच सर्व होलसेल फिशिंग नेट पासून क्रॅब ट्रॅप बऱ्याच काही गोष्टी आहेत इथे. बघूयात जरा अजून पुढे. 3-4 दुकानं फिरल्याशिवाय कळणार नाही इथे की प्राइसिंग मध्ये काय फरक पडतो ते. अपोजिट साईडला पण बरीच सारी दुकानं आहेत. अपोजिट लेनला इथे बघूया. रोही नाही काय, शेट्टी टी हाऊसच्या बाजूला. चाचाकडे बघू. चाचा, पगोली आहे? ट्रॅप आहेत? पगोली नाही आहेत? अच्छा, ट्रॅपच आहेत. ट्रॅप नको. छत्री पण नको. हे कसे ट्रॅप? हे 250 रुपये आणि 250 लहान नगरी. अच्छा, ओके. आणि लाईफ जॅकेट कसं आहे? ये अपेक्सा कितीला आहे? ये 120 किलो वाला है. अच्छा, ये आपको आएगा 550. 120 किलोचा माणूस कॅरी करू शकतो. अच्छा, तरंगणार. हा 400. हे 400 ला आहे. ये 70 किलो का आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. चला, चाचाकडे आपल्याला जे सामान पाहिजे ते नव्हतं,
रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण माल उतरलेला आहे. सर्व बाहेरच्या राज्यातून देशातून आलेला माल आहे हा. इथे बघूया पगोली मिळतात का दिसतात बघू. पगोली आहे चाचा? पगोली कैसा आहे? नाही यांच्याकडे. आणि समोर जो दिसतोय तो CST साइडचा पदचारी पूल जो बाहेर जातो आणि इथून देखील सर्व फिशिंग रिलेटेड जे काही ॲसेसरीज आहेत त्याची दुकानं सुरू होतात. तर आपण इथे जरा चेक करूया या कॉर्नरच्या दुकानाला. हे एक होलसेल शॉप आहे, इथे एन्क्वायरी करू आपण. यांच्याकडे पण बरंच असं होलसेल मध्ये सामान आहे. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन, फिशिंग रॉड. त्यांच्याकडे पण आपल्या पगोली नाही आहेत. समोर हे शॉप दिसतंय त्यांच्याकडे विचार. इकडे दिसते एक पगोली. कशी दिली पगोली? कैसा दिया पगोली? 130. क्यों इतना महंगा? 50 लेना है, कितना देगा? 50. हाँ. आलोय नवाज एंटरप्राइज येथे. यांच्याकडे आपल्याला जेवढं पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये पगोली अवेलेबल नाही आहेत. ते बोलतात बनवायला लागतील आणि आपल्याला आज 1-2 दिवसामध्येच पाहिजे होतं. तर बघू किती दिवस लागतात ते. आता हूं मैं वापस, फोन करता हूं. चलो. एक दुकान आहे AF दोरीवाला, यांना विचारू यांच्याकडे आहे का. पगोली हवे होत्या 50 पीस आहेत आपल्याकडे. पगोली क्रॅप पकडायला, खेकडे पकडायला कसे देणार हे आपल्याला थोडा गाईड करते. वो सामने है ना, वो थर्माकोल रखा ना, हाँ वो दिख रहा है. हाँ हाँ. उधर ही. अच्छा, ठीक है. वो जो पाकड़ा है ना, हाँ उधर मेरा सगा वाला बेटा. ओके. आपका नाम बोलू? मेरा नाम है. यांच्याकडे छत्री आहे, क्रॅप ट्रॅप आहेत बरेच. हा षटकोनीवाला पण आहे आणि बरंच. पाहिजे छत्री आहे, रॉड आहे, रील आहे. छत्री, हो छत्री, रॉड आहे, रील आहे, सर्व आहे. जो पाहिजे तो आहे. ठीक आहे. तुमचा रेफरन्स देऊ ना त्यांना? ठीक आहे. काय नाव आपलं? माझं नाव हुसेन आहे. हुसेन. ठीक. आता आपण एक्झॅक्ट बँक ऑफ बरोडा ATM आहे त्याच्या अपोजिट चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे कयाकिंगचं पण सामान आहे. यांच्याकडे बघू शकता जे कयाकिंग साठी वापरले जाणारे चप्पू आहेत ते देखील आहेत बऱ्यापैकी. लाईनीमध्ये बरीच अशी दुकानं आहेत, होलसेल दुकानं. आपल्याला त्यांनी जो रेफरन्स दिला तिथे आपण चाललो आहोत. एक छोटंसं आपण हे बर्डसाठी म्हणजे चिमण्यांसाठी खाद्य लटकवलं जातं ते देखील घेणार आहोत आज. बरीच अशी होलसेल दुकानं आहेत जिथे फिशिंगचं पूर्ण ॲसेसरीज मिळतात. पॉइंट यांनी थोडं आपल्याला गाईड केलं की अपोजिट साईडला, बॅक साईडला ताज करू नये, तिथे आपल्याला थोडं स्वस्तात मिळतील. तर बघूया. पुन्हा एकदा आपण स्टेशनच्या दिशेने चाललो आहोत आणि इथून राईट घ्यायचं आहे पुढून आपल्याला. बॅक साईडला ताज करून आहे एक दुकानवाला, त्याच्याकडे जो बोलतोय स्वस्तात मिळतील म्हणून. लेट्स सी. भारतीय डाक बऱ्याच वर्षांनी दिसलं. इथे जर आपण चिमण्यांसाठी एक खाद्यवालं मशीन नाही काय भांड आहे याची किंमत इथे काढूया, बघूया, घेऊन जाऊयात आणि घरी इन्स्टॉल करूया चिमण्यांसाठी आणि इतर पक्ष्यांसाठी. 110 ते 200च्या रेंज मध्ये येते. आता आपण थेट या स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याकडून लेफ्टची गल्ली, स्टेशनवरनं उतरल्यावर लेफ्टची गल्ली, त्या गल्लीमध्ये चेक करतोय. हा ताज नेट मिळालेला आहे. बाजूला राम मंदिर म्हणजे हनुमानाचं मंदिर असणार आहे. चला जाऊन बघूया काय रेटने आपल्याला देतात ते. यांच्याकडे जे आपल्याला पाहिजे ते आहे सध्या, विचारू. कशी आहे पगोली? 80 आणि 50. 50 पीस लेना है. कितना? 75.
आणि पुन्हा एकदा नाराजी 75 ने देतात, भरपूरच महाग आहे. इथे पण एक छोटं दुकान आहे. मोनोनेट्स यांना विचारूया की यांच्याकडे पगोली अवेलेबल आहेत का, बघू पहिले. लाईफ जॅकेट्स पण आहेत यांच्याकडे, फ्लोट्स पण आहेत, फ्लोटर्स आहेत, बरंच काही सामान आहे. कैसे लाइफ जैकेट? ये बड़ा वाला अगर लेंगे तो कैसा जाएगा? 100 किलो के ऊपर? 100 किलो वाला है मिनिमम 520 520, 100 किलो के ऊपर वाला. तो ये स्नॉर्कलिंग गॉगल कैसा है सेट? 1100. गॉगल्स पण आहेत यांच्याकडे. या इथे पण दिसतात, जरा विचारून बघूया. पगोल्या, बऱ्याच पगोल्या लावलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. चेक करूया कशा मिळतात त्या. चाचा कशी दिली पगोली? 50-60. जाड गेजची, पातळ गेजची? ही पातळ गेज आहे जरा, ही थोडी जाड गेज आहे, तुम्ही बघू शकता. चाचा ही कशी दिली? हा, अच्छा 3 क्वालिटी आहेत. ही 50 ली आहे, ही 50 वाली आहे, ही 50 वाली आहे, ही 50 वाली आहे ना. हे पण प्राइस जरा जास्तच वाटते. जाड गेज, बारीक गेज आणि मीडियम गेज सगळे आहेत यांच्याकडे. थोडी प्राइस जास्त आहे. तुम्हाला यांना व्हिजिट करायचं असेल, मुंबई पब्लिक स्कूलच्या या कॉर्नरला यांचं शॉप आहे. बरेच सारे रोप्सची दुकानं पण आहेत. बघूया आपलं सामान पुढे मिळतं का, नाही तर गुप्ताजी जिंदाबाद तोच एकटा आहे जो स्वस्तात देतोय. कपासी अँड सन्स, इथे पूर्ण फ्लोट्स जे आहेत जाळ्यांना लावले जातात, त्याचं होलसेल दुकान आहे. इथे आईस बॉक्स पण आहेत होलसेल रेटने, 60 लिटर आणि 35 लिटर, 1600 आणि 1100 रुपये अशी रेंज आहे यांची. ऑलमोस्ट आपण परत 70% मार्केट फिरलो आहोत आणि पुन्हा आपण चाललो आहोत गुप्ता यांच्याकडे. तर पुन्हा एकदा आपण येऊन पोचलो आहोत महेश चेंबर यांच्या बाजूलाच गुप्ता यांच्याकडे. बघू कमी करतायत का. गुप्ता बाई मजा घेतात माझी, पूर्ण बोलतात मार्केट फिरून तुम्ही इकडे झाले, काय रेटने देतात बघू. पगोली तुम्ही बघू शकता, 2 क्वालिटी आहेत, एक पातळ गेज आहे, एक जाड गेज आहेत. तर पुढील माहिती घेऊयात गुप्ताबाई यांच्याकडनं. राम राम मंडली. राम राम। अच्छा बताओ ना कि ये कैसा मेरे दिया है? पास पागोली है, शॉप का नाम गुप्ता पिसिंग है, मुंबई मज्जी बंदर काथा बाजार। ये है 60 वाला, ये है 80 वाला, ये है 100 रुपया वाला। अच्छा ये जाड़ा गेज 8 mm, 7 mm, 5 mm। ओके. ओके, ये मेरा गुप्ता पिसिंग है शॉप है, जिसको भी चाहिए आके लेके जाओ। और अपने चैनल के रेफरेंस से कोई आएगा तो आप डिस्काउंट करके दोगे ना? जो भी रहेगा दे दूंगा डिस्काउंट करके। अभी ये छोटा वाला जो मैं ले रहा हूँ कम गेज वाला, वो आप मुझे कितने से दे रहे हो? ये आपको 50 रुपया, 50 रुपए से दे रहे और हो. ये आएगा 80 रुपया, वो आएगा 100 रुपया। मंडळी अजून तुम्ही जर का जास्त क्वांटिटी मध्ये घेतलात तर गुप्ताजी आपल्याला अजून थोडा डिस्काउंट करतील. फक्त आपल्या चॅनलचं नाव सांगायचं आहे, रामराम मंडळी. हाँ, राम राम मंडली। थँक्यू. ओके सर। तर फायनली आपण यांच्याकडनं 50 पीस घेऊन चाललो आहोत. हे वाला आप कितना बोले? 260. 260। अच्छा, यांच्याकडे हे क्रॅप पण आहे, सिलेंडर सिलेंडर बोलतात याला. ते 260 ने प्रकारे आपला 50 पीसचा सामान यायला सुरू झाले, पगोले यायला सुरू झालेत. आणि हे आहे गुप्ता भाऊंचं कार्ड, मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच. कलवा लेके जाना है उस हिसाब से डालो, एक ही थैली, दो अलग अलग थैली में डालो, 2 हाथ में पकड़ के लेके जाने के लिए. तर मंडळी ज्या कामासाठी आज आलेलो ते काम झालेलं आहे आणि थोडस मार्केट एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला, पण महत्वाचं आपलं होतं पगोली घेऊन जाणं. हा जर का तुम्हाला व्हिडिओ आणि आर्ट आवडला असेल
तर नक्कीच आपले अभिप्राय कळवा कमेंट्सद्वारे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. धन्यवाद. आइए लीजिए. चलो थँक्यू मुक्ताजी. वेलकम. धन्यवाद.